नमस्कार, मी अमोल जोशी. ऑडिट मतदारसंघाचं या आपल्या विशेष निवडणूक कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. गेल्या लोकसभेत राज्यातला सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसनं या मतदारसंघावर विश्वास टाकला. अगदी शरद पवार यांनीही आपल्या भाषणामध्ये याचा उल्लेख करत बारामतीनंतर याच मतदारसंघाचा दाखला दिला. कारण इथं 6 पैकी 5 आमदार राष्ट्रवादीचे होते. मात्र असं असताना सुद्धा इथल्या मतदारांनी राजकारणातल्या या जाणत्या राजाच्या पक्षाला धूळ चारली. आपण जाऊया थेट त्या मतदारसंघात. स्वामी समर्थांचं आध्यात्मिक मुख्य केंद्र आणि गुरुकुल म्हणून दिंडोरीची राज्यभरात ओळख. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेला वणीचा सप्तशृंगीगड याच लोकसभा मतदारसंघात येतो. आधुनिक शेतीचा पुरस्कर्ता असा हा तालुका. ग्रामपालिका असलेल्या या शहरात जवळपास प्रत्येक बँकेचं अस्तित्व आहे. गेल्या 3 वर्षात इथल्या कष्टकरी शेतकऱ्यानं शेततळ्यांचा तालुका म्हणून आपलं राज्यात नाव केलंय. उन्हाळ्यात इथल्या शेतकऱ्याला कुठल्याही आवर्तनाची गरज राहत नाही, इतकं मुबलक पाणी साठवणूक करणारा हा तालुका. राज्यानं आदर्श घ्यावा असा हा तालुका आज मुंबईलाच नाही तर देशापरदेशात भाजीपाला पुरवतोय. या लोकसभा मतदारसंघातला निफाड तालुकाही असाच सधन. मात्र सुरगाणा, कळवण आणि पेठ हे आदिवासी बहुल तालुके अद्याप आपल्या अस्तित्वासाठी झगडतायत. गुजरातच्या सीमेला लागून असलेल्या या तालुक्यांचा रोजगार केवळ गुजरातेतल्या शहरांवर अवलंबून आहे. अनेक आदिवासी लोक रोजीरोटीसाठी स्थलांतरित होत आहेत. सुरगाण्यात स्ट्रॉबेरीच्या पिकामुळे आदिवासी आता शेतीत रस घेऊ लागलाय. तर पूर्व भागातल्या येवला आणि नांदगाव तालुक्यात पाण्याअभावी शेतीची दुरवस्था आहे. मनमाडमध्ये तर पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. 20 ते 25 दिवसांनी पाणी मिळणं हे नित्याचं झालंय. दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये 2009ला 14,32,938 मतदार होते. यापैकी 7,37,206 पुरुष तर 6,95,732 महिला मतदार आहेत. पूर्वीच्या मालेगाव मतदारसंघाच्या पुनर्रचनेआधी हा मतदारसंघ जनता दलाचा गड होता. 1957ला प्रजा समाजवादी पक्षाचे यादव नारायण जाधव खासदार होते. 1962ला माधव लक्ष्मण जाधव तर 1967 आणि 71 मध्ये झामरू मंगलू कहांडोळ हे काँग्रेसचे खासदार होते. 77ला BLDचे हरिभाऊ महाले खासदार होते. 1980ला पुन्हा एकदा झामरू मंगरू कहांडोळे यांनी काँग्रेसला मतदारसंघात विजय मिळवून दिला. तर 84ला सीताराम भोये तर 89ला हरिभाऊ महाले जनता दलाकडून निवडून आले. 1991 मध्ये पुन्हा कहांडोळे खासदार झाले. 1996 मध्ये भाजपचे कचरू राऊत, 1999 मध्ये हरिभाऊ महाले निवडून आले. तर 2004 पासून भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण इथले खासदार आहेत. मुस्लिम बहुसंख्याक असलेल्या या मतदारसंघात एकेकाळी जहाल नेते निहाल अहमद यांचा बोलबाला होता. नंतर मालेगाव तालुका धुळ्याला जोडला गेल्यानं या मतदारसंघाची समीकरणं बदलली. सुरगाणा आणि पेठमध्ये असलेलं कम्युनिस्टांचं वर्चस्व आज या मतदारसंघात आहे. 1 ते 1.5 लाख मतं कम्युनिस्ट पक्षाला मिळतात. सध्या या मतदारसंघात भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण हे राज्य करतायत. त्यांची दुसरी टर्म आहे. लोकसभेची जागा भाजपच्या ताब्यात असली तरी राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात भाजपचा एकही आमदार नाहीये. मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचं संघटन म्हणा किंवा त्यांचं काम असं काही नाही आहे. कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पक्ष किंवा ग्रामपंचायतीत वगैरे असं काही प्रकार नाही. तरी सलग दुसऱ्यांदा हरिश्चंद्र चव्हाण या मतदारसंघातून निवडून गेले. ते केवळ त्यांच्या व्यक्तिगत संपर्कामुळे. दिंडोरीतून शिवसेनेचे धनराज महाले, निफाडमधून शिवसेनेचे अनिल कदम, कळवणमधून राष्ट्रवादीचे अर्जुन पवार, नांदगावमधून पंकज भुजबळ, येवल्यातून कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ तर चांदवडमधून आघाडी समर्थक शिरीष कुमार कोतवाल आमदार आहेत. अनुसूचित जमातीसाठी राखीव या मतदारसंघात दिंडोरी आणि कळवण हे 2च विधानसभाच या ठिकाणी खासदार ठरवण्यात निर्णायक असतात. कोणत्याही एका पक्षाची पूर्ण सत्ता नसल्यानं ना घर का ना घाट का अशी दिंडोरी मतदारसंघाची अवस्था आहे. आदिवासी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघात शेतकरी स्वकर्तृत्वानं आपला विकास करतोय. त्याच्या मेहनतीला लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्तृत्वाची जोड मिळाल्यास या मतदारसंघाचा विकास निश्चित आहे. योगेश खरे, झी मीडिया, दिंडोरी.
राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्यामध्ये भाजपचा एकही आमदार नसताना कमळ कसं उगवलं याचं सर्वांनाच आश्चर्य वाटतं। मात्र ही किमया साधणारे दिंडोरीचे भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची आता ओळख करून घेऊया। खासदार हरिश्चंद्र देवराम चव्हाण, जन्म 25 डिसेंबर 1951, वय 62, शिक्षण BA इंग्रजी। भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण हे दिंडोरीचे खासदार आहेत। या आदिवासी मतदारसंघात वेगवेगळ्या पक्षाच्या घाटांवरचं पाणी चाखत घडलेले हरिश्चंद्र चव्हाण गेल्या 5 दशकांपासून विविध पदांवर कार्यरत आहेत। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आता भाजपा असा प्रवास करणारे चव्हाण भाजपचा आदिवासी चेहरा बनलेत। चव्हाण एकदा या भागातून आमदार म्हणून तर लागोपाठ 2 वेळा लोकसभेवर निवडून गेलेत। 2004 साली त्यांनी मालेगाव लोकसभा मतदारसंघात जनता दलाचे प्रस्थापित नेते हरिभाऊ महाले यांचं पानिपत केलं। सर्वच पक्षात आणि मतदारसंघातल्या राजकीय बैठकीत अजातशत्रू अशी त्यांची ओळख बनली आहे। 2009 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ यांना पाणी पाजलं। जवळपास 30,000च्या मताधिक्यानं चव्हाण दुसऱ्यांदा खासदार झाले। कम्युनिस्ट पक्षाचे JP गावित यांनी जवळपास लाखभर मतं मिळवून चव्हाण यांच्या विजयाला हातभार लावला। मालेगावचा BJPचा खासदार म्हणून लोकांना जेवढं कौतुक वाटलं त्याचबरोबर राष्ट्रवादीचा बारामती नंतरचा सुरक्षित असलेला मतदारसंघ राष्ट्रवादीचा ह्या माणसाने असुरक्षित करून टाकला, म्हणून त्याचं निश्चितपणे आजही ते मी जे गेलोय, अडवाणीजी असतील, नितीनजी असतील, सुषमाजी असतील, ह्या सगळ्यांचा हा एक प्रामाणिक कार्यकर्ता, लोकांमध्ये वावरणारा, बरं का, ही जी प्रतिमा आहे ती तशीच्या तशी आहे। त्याच्यामध्ये कुठेही काही आणि राजकीय मी सुदैवाने राजकारण करताना गटतट हे बघत नाही। धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची आवड चव्हाणांना आहे। क्रिकेट, कबड्डी आणि व्हॉलीबॉलचे ते चाहते आहेत। त्यांनी अनेक कविताही रचल्या आहेत। खासदार चव्हाणांची 43,10,000 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे, तर जंगम मालमत्ता 42,05,581 रुपयांची आहे। हरिश्चंद्र चव्हाणांची हॅट्रिक रोखण्यासाठी राष्ट्रवादीने आपलं जाळं टाकायला सुरुवात केली आहे। आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यंदा इथून फिल्डिंग लावत आहेत। शिवाय माकपही आपला उमेदवार देण्याची तयारी करतोय। चव्हाणांनी नुकतीच मोदींची भेट घेतली आहे। गुजरात सीमेवरचा हा मतदारसंघ पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे। योगेश खरे, झी मीडिया, दिंडोरी। दिंडोरीतील आदिवासींचा विकास गेल्या 10 वर्षात केवळ कागदावर होतोय। कोट्यवधी रुपयांचा निधी आदिवासींसाठी खर्च होतोय, मात्र आदिवासी आजही मोलमजुरीसाठी स्थलांतरित होत आहेत हे वास्तव आहे। बेरोजगारी म्हणजे आज बरेच आदिवासी मायग्रेट होतात। उदाहरणार्थ सुरगाणा असेल, पेठ असेल, असे काही तालुके हे मोठ्या प्रमाणात मायग्रेट होतात। आदिवासी विकास आयुक्तालय, जिल्हा परिषद आणि केंद्रीय विकास निधी आणि आमदार खासदार असा सर्वांचा कोट्यवधी रुपयांचा निधी दरवर्षी खर्च होतोय, तरी आदिवासी कुटुंबांचा स्तर उंचावलेला नाही। आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांचा मृत्यू किंवा बलात्काराची प्रकरणं समोर येत आहेत। गेल्या 2 दशकातील या भागासाठी खर्च झालेला निधी काढला तर प्रत्येक कुटुंब किमान लखपती व्हायला हरकत नव्हती। दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत असताना खरं तर आदिवासींचं प्रत्येक कुटुंब लखोपती व्हायला हरकत नव्हती। मात्र आजही आदिवासी आहे तिथेच आहे, त्याचा स्तर अद्याप उंचावलेला नाही। उलटपक्षी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांचे मृत्यू, आदिवासी विद्यार्थिनींवर होणाऱ्या बलात्कारांचे प्रमाण या ठिकाणी वाढताना दिसतंय। या मतदारसंघाच्या सीमा गुजरातला लागून आहेत। बाजूच्या राज्यातील आदिवासी नागरिकांना 24 तास वीज मिळते। वनराई मात्र घनदाट आहे। हीच परिस्थिती या भागात मात्र विदारक आहे। भकास झालेल्या या परिसरात सप्तशृंगी गड आणि स्वामी समर्थ केंद्र आहे। या ठिकाणी धार्मिक पर्यटनाचा विकास करून आदिवासींना रोजगार देणं अपेक्षित आहे। प्रचंड पाऊस आहे, मात्र ते साठवण्यासाठी धरणं नाही। उर्वरित पाऊस गुजरातमध्ये वाहून जातो। शेतीसाठी पाणी नाही।
शेततळ्यांसाठी कृषी विभाग निधी देत नाही. त्यामुळे दिंडोरी, सुरगाणा आणि कळवणाचा काही भाग अद्याप पाण्यासाठी तहानलेला आहे. अगदी मध्य रेल्वेचं मुख्य जंक्शन असलेलं मनमाड शहरही पावसाळ्यात 20 दिवस पिण्याच्या पाण्यासाठी तडफडत असतं. जे आम्ही जो प्रस्ताव द्यायचे त्याला काही मान्यताही केली नाही, काही नाही. असं तिकडून आमदार निधीतून आम्ही इथे गोळा करून दिले, म्हणजे दुर्लक्षच केलं त्यांनी. लाईट वगैरे, पाणी या सामाजिक म्हणजे प्राथमिक स्तरावरच्या ज्या अडचणी असतात त्याच महत्त्वाच्या असतात. त्याच्यानंतर काही विकास कामे आहेत, ती पण तशी पाहायला गेली तर पूर्ण झालेली नाही आहे. त्याशिवाय नाशिक सुरगाणा रस्ता अरुंद असल्यामुळं अनेक आदिवासींना जीवाला मुकावं लागतंय. त्यातच टोलचा भार पडत असल्यामुळं नागरिकही गुजरातेत व्यवसाय आणि रोजगारासाठी जात आहेत. आणखीही अनेक अडचणींनी इथले मतदार बेजार आहेत. आम्हाला अपेक्षा होत्या का त्यांना आम्ही निवडून दिल्यानंतर आहे ना, त्यांनी आमच्या तालुक्यामध्ये लक्ष द्यायला लागत होतं. त्यानं फारसं एवढं लक्ष दिलं नाही. म्हणजे असे रस्त्याचे कामं त्यानं हाती घेतले नाही. जसं ग्रामीण भागात आहे ना, पश्चिम पट्ट्यामध्ये कमी केलेले रस्त्याचे कामं. प्रत्यक्षात येऊन लोकांशी संपर्क साधलं पाहिजे, आलं गेलं पाहिजे किंवा ह्या भागात लक्ष दिलं पाहिजे. ह्या दृष्टिकोन त्यांचं काहीच नाही त्या भागात. एकीकडे मतदार समस्यांचा पाढा वाचतायत, तर खासदार हरिश्चंद्र चव्हाण मात्र आपण कसा विकास केलाय याचे ढोल पिटतायत. ह्या वर्षी तर म्हणजे आता 2011, 12, 13च्या दरम्यान आम्ही पेठ आणि सुरगाणाला जोडणारा एक मोठा पूल आहे, जवळजवळ 3.5-4 कोटीचा तो. त्याचं आता भूमिपूजन केलं काम. म्हणजे आता 2 तालुक्याला जोडणारे फक्त पुलं राहिले होते, ते पण आपण केंद्राकडनं निधी प्रधानमंत्री ग्रामस्थळ योजनेमधून आणला आणि त्याची आता कामं सुरुवात झाली. खासदार हरिश्चंद्र चव्हाण मतदारांच्या संपर्कात असतात. दर सोमवारी नेमानं दरबारही भरवतात. साध्या साध्या समस्या सोडवतात, त्यामुळे ते लोकप्रिय आहेत. मात्र रोजगार वाढेल असा भरीव विकास त्यांच्याकडून दिसत नाही. योगेश खरे, झी मीडिया, दिंडोरी. आणि आता आपण बघूया खासदार चव्हाणांचं रिपोर्ट कार्ड. खासदार हरिश्चंद्र चव्हाण कुठे पास झालेत आणि कुठे नापास झालेत. मनमाडमध्ये विंधन विहिरी बांधल्या, हाय टेन्शन लाईनचं काम थांबवलं, नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी, कळवण भूकंपग्रस्तांना मदत, मतदारसंघातला चांगला जनसंपर्क या गोष्टींमुळे ते पास झालेले आहेत. तर पाणी समस्येवर तोडगा नाही, आदिवासी कुपोषण अद्याप जैसे थे, वनजमीन हक्कासाठी पुढाकार नाही, आदिवासी स्थलांतराचा प्रश्न आणि पायाभूत सुविधांची वानवा या मुद्द्यावर मात्र खासदार चव्हाण नापास झालेले आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातल्या सद्य परिस्थितीचा आता आपण आढावा घेऊया. हरिश्चंद्र चव्हाण यांनी गेल्या वेळेस चमत्कार केला होता, तो केवळ त्यांच्या दांडग्या जनसंपर्काच्या जोरावर. यावेळेस मात्र देशामध्ये सध्या नरेंद्र मोदी फीवर वाढल्यानं ते या मतदारसंघात भाजपच्या चव्हाणांच्या पथ्यावर पडणार आहे. जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नसताना ते आपली हॅट्रिक करतील का, याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. तिथली राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची गुंतागुंत बघितली, एका ठराविक भागावर असलेला माकपचा होल्ड बघितला, तर हे सगळं बघता यावेळेस मागच्या वेळेस सारखं त्यांना एवढं सोपं मैदान दिसत नाही आहे की जेवढं मागच्या वेळेस तसं ग्राउंड क्लिअर असून सुद्धा त्यांची बरीच दमछाक झाली होती. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण विचार केला तर यावेळेस हरिश्चंद्र चव्हाणांसमोर नक्कीच मोठं आव्हान असेल, मागच्यापेक्षा तगडं आव्हान असेल. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना भाजपात कुठलाही पर्याय नसल्यानं त्यांच्यासमोर राष्ट्रवादी हाच एकमेव विरोधी पक्ष आहे. तब्बल 8 वेळेस निवडून आलेले कळवणचे राष्ट्रवादीचे आमदार A.T. पवार उभे राहिले तर त्यांना अडचण होऊ शकते. नरहरी झिरवाळही पुन्हा लढत देऊ शकतात. मात्र हे दोन्ही मातब्बर आदिवासी उमेदवार सध्या शारीरिक व्याधींनी त्रस्त आहेत. आमदार पवारांची सून जिल्हा परिषदेत अध्यक्ष आहे, तिचीही खासदार बनण्याची महत्वाकांक्षा आहे. सुरगाणा आणि पेठमध्ये कम्युनिस्टांचा चांगला प्रभाव आहे. या भागात JP गावित यांची दादागिरी असल्यानं सुमारे लाखभर आदिवासी मतं त्यांच्या मुठीत आहेत. मनमाडमधील भुजबळांच्या विरोधातील तीव्र असंतोषाचा फायदा गावित यांना पुन्हा होऊ शकतो. या मतदारसंघात आतापर्यंत कुठलाही खासदार लागोपाठ तिसऱ्यांदा निवडून आलेला नाही. मात्र भाजपनं मोदींना पंतप्रधान घोषित केल्यानं या पट्ट्यात गुजरात येथील भाजप फिवरचा फायदा पुन्हा चव्हाणांना मिळू शकतो. दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी कोणाला तिकीट देते यावरही चव्हाणांचं भविष्य अवलंबून आहे. दिंडोरी लोकसभेत गेल्या 2 टर्ममध्ये हरिश्चंद्र चव्हाण आणि विरोधक असा सरळ सामना होता. मात्र यावेळेसच्या भाजप मोदी फिवरमुळे कदाचित हा सामना भाजप विरोधी राष्ट्रवादी असा होऊ शकतो आणि त्याचाच फायदा हरिश्चंद्र चव्हाणांना हॅट्रिक साधण्यातही होऊ शकतो. इथला मतदार येणाऱ्या लोकसभेत काय करतो
हे यावरच हरिश्चंद्र चव्हाण यांचं भवितव्य अवलंबून आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, दिंडोरी, नाशिक. दाव्याला मतदार आता कसा प्रतिसाद देतात हे बघायला केवळ काही महिने उरलेले आहेत. 6 ते 7 महिन्यांनंतर आता लोकसभेच्या रिंगणाला सुरुवात होईल आणि त्यानंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी पुन्हा एकदा मुसंडी मारते आणि आपलं त्या ठिकाणचं वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित करते की भाजप आपल्या केलेल्या कामांच्या जोरावर पुन्हा एकदा याच ठिकाणी आपली मतं पदरात पाडून पुन्हा एकदा दिल्ली गाठण्यात यशस्वी ठरतो हे बघायला अजून किमान काही महिने थांबावं लागणार आहे. तूर्त ऑडिट मतदारसंघाचं या कार्यक्रमात आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.